नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द किटन्स किचनवर. तर आज आपण बघणार आहोत साधी सिंपल अशी आणि खायला पण अशी स्वादिष्ट लागणारी भेंडीची रेसिपी. भेंडी भाजी कशी बनवायची. तर सर्वात प्रथम भेंडी बनवण्यासाठी तवा घ्यायचा आहे. तव्यावर भेंडी खूप छान येते. त्या तव्यावर पहिले 2 चमचे तेल घाला. त्यानंतर गरम झालं की लसूण टाकून मस्त चांगलं तळून घ्या लालसर. त्यानंतर थोडेसे 2-3 मिरच्या घ्या. मिरच्या कापून मस्त छानशा तळून घ्या. त्यानंतर थोडंसं परतवून मस्त परतल्या चांगल्या की अर्धा चम्मच जिरे घालून चांगलं तेही तळून घ्यायचं आहे. वरून मस्त भेंडी घाला. भेंडी घातल्यानंतर मस्त छानसं छान हे करून नंतर त्यात चवीनुसार छान मस्त मीठ घालून परतवून घ्या. एकसारखं परतवून हे म्हणजे पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्या. छान मिक्स झालं की त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. थोडं नॉर्मलचं पाणी शिंपडून घ्या. तुम्ही बघतच आहात मी खूप असं नॉर्मलचं पाणी टाकून घेतलं आहे. छान परतवून घ्यायचं आहे पहिले, नंतर पाणी टाकायचं आहे. थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आहे. पाणी टाकलं की थोडं असं मंद आचेवर गॅस करून घ्या. मंद आचेवर गॅस केल्यानंतर मस्त थोडं 2-5 मिनटं झाकून घ्या. एक वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 2-5 मिनिट वाफ काढून घ्या. वाफ काढून घेतली की ती परत एकसारखी एकजीव करून घ्या. छान अशी एकजीव करून घ्या. मस्त भेंडी चाळतच राहायची. चाळत राहिल्यानंतर ती अशी खाली लागत नाही तव्याला. माझा तवा आणि थोडासा पातळ आहे त्यामुळे मला सारखं चाळून घ्यावं लागतं. थोडा जाड तवा राहिला ना की त्यावर एवढी गरज नाही पडत आणि तो लोखंडी तवा असल्यामुळे मला सारखं चाळावंच लागतं. आणि तव्यावर भेंडी अतिशय उत्तम अशी खायला लागते. चव खूप छान अशी खूप अशी छान लागते भेंडी खायला. आणि खूप सिंपल रेसिपी आहे. जास्त काहीच करायची गरज नाही. 10-15 मिनटात आपली भेंडी खाण्यासाठी तयार. मस्त अशी छानशी गार्निश करायची आहे. कोथिंबीर टाकून परत एकदा छानसं मिक्स करून घ्या. खूप छान लागते खायला. तुम्ही सर्वांनी एकदा ट्राय करा. खूप छान लागते खायला. मस्त चाळून झालं की आपली भेंडी अशी तयार झाली. जास्त वेळ लागत नाही भेंडी शिजायला. खूप छान बनते. अतिशय उत्तम. गॅस आता बंद करायचा. भेंडी तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूया आपण असेच नवीन रेसिपीसोबत. बाय.